नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला पण 2025 मध्ये घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि सोबतच तुमचं घरकुल योजनेमध्ये नाव लावायचं आहे। तर मित्रांनो, हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे। याच्या पहिले मित्रांनो, भरपूर नागरिकांना महाराष्ट्रामध्ये घरकुल यादीमध्ये नाव लावण्यासाठी किंवा घरकुल योजनेचा फॉर्म भरण्यासाठी प्रॉब्लेम येत होता। ज्यांचे कोणाचे नाव आले पण त्यांना घरकुल भेटले नाही व जो हप्ता असतो घरकुल योजनेमार्फत भेटणारा तो हप्ता भेटला नाही। तर याच्या मागचं जे कारण आहे मित्रांनो, तुमची जे डॉक्युमेंट आहे ते अपुरे डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z लाईव्ह प्रोसेस बघायला भेटणार आहे। सोबतच तुम्हाला 100% फॉर्म कंप्लीट करण्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पहिले बघणार आहोत। त्याच्यानंतर ऑनलाईनची प्रोसेस मी सांगणार आहे। तर व्हिडिओ थोडा पण स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जे ओळखीचा पुरावा म्हणून लागतात जे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये इथं बघू शकतात ही लिस्ट देण्यात आलेला आहे। याचा व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात। इथे बघू शकतात जे पगारदार आहेत त्यांच्यासाठी वेगळे डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे, जसं की मतदान कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, आधार कार्ड, पासपोर्ट याच्यातून कोणतं पण एक डॉक्युमेंट लागतं। आणि जे स्वयंरोजगार आहे मित्रांनो, ज्यांचा छोटा मोठा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी मतदान कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, आधार कार्ड, पासपोर्ट आणि सरकारने फोटोसह दिलेले ओळखपत्र असे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून काम करतात। मित्रांनो, हे तुम्हाला लागत असतात आणि तुम्ही जर अर्ज करत आहात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी किंवा घरकुल योजनेसाठी तर तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे। प्रत्येक जे डॉक्युमेंट सांगणार आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवायचा आहे, कारण की तुम्हाला जेव्हा पण तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तेव्हा तुम्हाला ते डॉक्युमेंट तुमचे कामाला येतील। इथे खाली बघू शकता मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना किंवा घरकुल योजनेसाठी तुम्हाला जर ओळखीचा किंवा पत्ताचा जो पुरावा असतो, जो आपला ॲड्रेस असतो त्याचा पुरावा द्यावा लागतो। त्याच्यामध्ये जे पगारदार आहेत त्यांना कोणते कोणते डॉक्युमेंट मोडतात तर इथं वाहन चालकाचा परवाना, आधार कार्ड, मतदान कार्ड असे इथं डॉक्युमेंटची लिस्ट देण्यात आलेली आहे। मित्रांनो, इथं पत्ता, पुरावा, कागदपत्रे संपूर्ण जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे। याची पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे। आता स्वयंरोजगारला पण जवळपास सारखेच कागदपत्र आहे। जर तुमच्याकडे कोणते पण नसतील तर याच्यामधून भरपूर असे ऑप्शन आहेत। तुमच्याकडे जर वाहन चालवण्याचं प्रमाणपत्र नसेल किंवा पुरावा नसेल तर तुम्ही आधार कार्ड जोडू शकतात, मतदान कार्ड जोडू शकतात। इथं पण तसंच देण्यात आलेलं आहे। पासपोर्ट लागतो किंवा तुम्ही शिधापत्रिका म्हणजेच आपण त्याला राशन कार्ड म्हणतो ते पण देऊ शकता किंवा वीज बिल, असे एक ना एक डॉक्युमेंट तुमच्याकडे राहत असतं मित्रांनो। बँकेचं स्टेटमेंट असे भरपूर डॉक्युमेंट राहत असतात। तुम्ही जो ॲड्रेस प्रूफ म्हणून किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून यामधून एक कोणतं पण डॉक्युमेंट देऊ शकतात। तर आतापर्यंत हे आपण 2 बघितले आहे। आणखी याच्या पुढे कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे हे पण आपण पुढे बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर व्यावसायिक घटकामधून येत असाल तर तुम्हाला इथे बघू शकतात जे कागदपत्र आहे काही असे लागतात, जसं की शेअर होल्डर पॅटर्नची नवीनतम यादी लागते किंवा MOA लागतो, परत भागीदार करार लागतो, पॅन कार्ड किंवा विक्री कर, VAT नोंदणी प्रमाणपत्र, असे भरपूर वेगवेगळे डॉक्युमेंट आहे। हे तुम्ही बघून घ्यायचे आहेत। तुम्ही वाटलंच तर सविस्तर पॉज करून व्हिडिओ वाचू शकतात। हे डॉक्युमेंट तुम्हाला लागत असते। आता भरपूर जे नागरिक आहे वेगवेगळ्या गटामध्ये बसत असतात, त्यांना वेगवेगळ्या गटामधून अर्ज करायचे असतात। डॉक्युमेंट रिलेटेड व्हिडिओ आहे हा आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे किंवा हा व्हिडिओ आपण त्यावरती बनवलेला आहे, जेणेकरून कोणत्याही नागरिकाला कोणताच प्रॉब्लेम नाही होणार आणि 100% त्यांचे फॉर्म आहेत ते अप्रूव्ह होतील व त्यांना घरकुल योजनेचा 100% लाभ भेटू शकतो। मित्रांनो, इथे बघू शकता मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना किंवा घरकुल योजनेसाठी उत्पन्नाचा पुरावा म्हणून काय देऊ शकता तुम्ही। उत्पन्नाचे जे कागदपत्र आहेत ते इथे बघू शकतात। मागील 2 महिन्याची पगाराची स्लिप, त्यालाच आपण बँक स्टेटमेंट म्हणतो, किंवा पगाराची जी सॅलरी स्लिप असते ती लागते। मागील 6 महिन्याचं स्टेटमेंट देऊ शकतात। तुम्ही जर पगारदार असाल तर तुम्हाला फॉर्म नंबर 16 किंवा ITR हे 2 द्यावं लागतं। स्वयंरोजगार जर असाल तर मागील 2 वर्षाचे प्रतिकर परतावे म्हणजेच तुम्हाला ITR लागतो। मित्रांनो, ताळेबंद आणि नफा आणि तोटा वितरण लागतं, म्हणजे तुम्हाला बँक स्टेटमेंट लागते। त्याच्यानंतर मित्रांनो, तुमचं चालू खात्याची जे 6 महिन्याचे स्टेटमेंट, चालू खाते म्हणजे करंट अकाउंट येतं याच्यामध्ये, तर ते तुम्हाला लागत असतं। मित्रांनो, आता हा पॉईंट जो आहे, तुम्ही जर प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल, मालमत्ते संबंधित जर काही डॉक्युमेंट लागले तुम्हाला तर याच्यामधून कोणतं पण एक डॉक्युमेंट देऊ शकता तुम्ही। पगारदार आणि स्वयंरोजगार यांना सेम डॉक्युमेंट आहे, तुम्ही तो बघू शकता, हे पूर्ण वाचू शकता। तर मित्रांनो, अशा काही प्रकारे जे डॉक्युमेंट आहे A to Z डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचे आहे।
एवढे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही 100% घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर मित्रांनो, तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर याच्या पाठीमागचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तो व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपलं YouTube चॅनल मराठी माहितीवाला येथे तुम्ही व्हिजिट करा किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघा, तुम्हाला एकदम 100% प्रोसेस समजून जाईल। मित्रांनो, ही काही अपडेट होती महत्त्वाची सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना ज्यांना पण घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। तुमच्या कुटुंबामध्ये मित्रांमध्ये कोणाला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल, काही प्रॉब्लेम येत असेल, त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।